ते मॅच आपल्याला पाहायला भेटतो, पण काय खतरनाक फलंदाजी केली होती, कमालीची फलंदाजी आपल्याला साईल सारख्या बॅट्समॅन कडून पाहायला भेटली. 4 षटकार लागवले ज्याच्या बॅटिंग मध्ये होतं. एक खूप चांगली बॅटिंगचा आनंद मात्र लयलूट प्रेक्षक वर्गाने मात्र करून दाखवले. गोलंदाजी मार्क वरती शैलेश आपल्याला नजर येणार आहे. तसंच स्ट्राईक एंडला स्ट्राईकला सागर जर्सी 18 मध्ये, त्याच्या पाठीमागे आपल्याला विकेट किपर सुद्धा 18 जर्सी मध्ये पाहायला भेटतो. हा नक्कीच फेवरेट आहे, कारण विराट कोहली एवढा फेवरेट झालेला आहे, तेवढाच त्याचा जर्सी नंबर सुद्धा फेवरेट आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला वाटतं की माझा जर्सी नंबर हा 18 असावा, परंतु विराट कोहली सारखी तुम्हाला कामगिरी सुद्धा करावी लागेल मैदानामध्ये. स्ट्राईक एंड सागर आपल्याला पाहायला भेटेल. टेनिस क्रिकेटचा एक बेस्ट खेळाडू, यावेळेस मोठा फटका लोगोला मात्र फिल्डर प्रेक्षक बनून राहील आणि चेंडू मात्र पहिल्या चेंडूवरती सागरच्या एक मोठा फटका षटकारामध्ये तब्दील केला जातोय, प्रहार केला जातो आणि चेंडूला पाठवलं जातोय. होतोय हा षटकार आणि षटकार. फलंदाजी सागरच्या बॅटमध्ये मी जसं म्हटलं होतं जर्सी नंबर 18 नंतर विराट कोहलीची आठवण येते, त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करताना नाव आहे सागर अली. हा एक लेफ्ट हँडर बॅटर असतो, तसा पद्धतीने मात्र हा सागर राईट हँडर आपल्याला पाहायला भेटतोय. आणि हा वाईट चेंडू बचायचे प्रयत्न करत असताना गोलंदाज कुठे थोडासा अतिरिक्त खर्च करतोय. रन धावसंख्या झालेली आहे ती 7 या आकड्यावरती. चेंडू टेकून झालाय 1. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू मात्र वाईट. सागरने दबाव नक्कीच निर्माण केलाय गोलंदाजावरती, कारण पॉवर प्ले मध्ये नवीन चेंडूवरती जेव्हा तुम्ही षटकार खेळतात तेव्हा मात्र आत्मविश्वास हा खूप चांगला वाटतोय. यावेळेस आडव्या बॅटमध्ये शॉट लिहिला, थोडीशी खराब फिल्डिंग इथे मात्र कॅपमध्ये चेंडू निघून जातोय, 2 फिल्डरच्या मध्ये निघून जातो, चौकार असा की चेंडू निघलाय आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 या आकड्यावरती पाहायला भेटते. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 11, एक चौकार एक षटकार त्याच्या पृष्ठमधून आपल्याला पाहायला भेटते. सागर का फलंदाजी करते, दबाव थोडासा असेल कारण गोलंदाज नवीन जेव्हा चेंडू हाताळतो ना थोडासा दबाव खरोखरच असतो. चेंडू होता यावेळी काय चांगली फिल्डिंग, अतिशय दर्जेदार चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. थोडंसं कमी गतीने फेकला गेला, परंतु इथे मात्र काय कमाल कौतुक केलं तेवढं कमी असेल, कारण या फिल्डर्स ज्या पद्धतीने मात्र गॅपमध्ये चेंडू ढकलला होता, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. फाईन शॉट, फाईन देखील अतिशय 30 सर्कल मध्ये फिल्डिंग दर्जेदार पलेखन की संघाकडून पाहायला भेटते. हेच काम करायचं आहे तुम्ही जेव्हा फॅटिंग उभे असतात मैदानामध्ये. यावेळेस चेंडू मात्र पाठवलंय, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू मात्र सीमारेषा पार होतोय हा चौकार. आकड्याकडे काय दर्शने सागर फटकेबाजी करतो, खरोखरच मन जिंकून घेतो सर्व प्रेक्षक वर्गाचा. आणि तेवढी चांगली फिल्डिंग, याही वेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक हा येतोय सलग दुसरा चौकार सागरच्या बॅटमध्ये. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चौकार आणि षटकार, अतिशय बाजी ही करवले या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या झाली ते 19 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडू असेल, पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग असावी ते अशी बॅटिंग असावी. सागर जर का फलंदाजांनी मात्र तोडून अशी मात्र फलंदाजी करून दाखवली. मागच्या सामन्यामध्ये आपल्या सागरच्या बॅटमधून जबरदस्त असे फलंदाजी पाहिली. या सामन्यामध्ये सागर ऑन फायर होताना यावेळेस मात्र दूर ठेवला चेंडू, खाली गतीचे मात्र चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय आणि धावसंख्या इथे मात्र अतिरिक्त धावाने पुढे पुढे सरसावलं जाते. धावसंख्या झाली ती 20 या आकड्यावरती. सागरची बॅटिंग मैदानात काही ठेवण्यापूर्वी थोडासा तणाव निर्माण करते गोलंदाजावरती आणि त्याचा तणाव आपल्याला पाहायला भेटत ते म्हणजे खराब गोलंदाजी. यावेळेस स्लिपच्या पॉईंट मध्ये निघून जातो चेंडू, गॅपमध्ये गॅप 1-2 नक्कीच इथे मात्र चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, थोडासा घास तिथे जास्त आहे आणि त्याच्या गतीने मात्र थोडीशी चेंडूची गती कमी झाली. आणि एकूण पाहायला गेलं तर 3 कंप्लीट करत असताना पहिला सेटअप समाप्त झालेला आहे. धावसंख्या झाली ती 3 बाद करवले या संघाची 23 या आकड्यावरील. ऐकूया एक सिंगल संगीत. थँक्यू डीजे.
चला फील्डिंग सेट करा। क्या बढ़िया बल्लेबाजी हमें नजर आती हुई, जिस तरह से सागर ऑन फायर होते हुए बीच मैदान के अंदर एक्शन पे रिएक्शन उनका देखने को मिलता हुआ, एक हर एक गेंद के ऊपर चौका छक्के के लिए जरूर गेंद देखने को मिलती हुई, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, कमाल यहाँ पे करते हुए सागर जैसा बल्लेबाज है। एक आग्रता के साथ बल्लेबाजी करे, पहले पावर प्ले में किस तरह से बल्लेबाजी होनी चाहिए तो उसी तरह से बल्लेबाजी होनी चाहिए। विस्फोटक अंदाज में जब आप बल्लेबाजी करते हैं, दिल खोल कर बल्लेबाजी करते हैं, आपकी नजरें जब गेंद के ऊपर जम जाती है तो गेंद आपके फुटबॉल की तरह नजर आती है, और उसके बाद जो बड़े चौके छक्के हमें जरूर नजर आते हैं। उसी तरह से यहाँ पे कुछ सागर जैसे बल्लेबाज ने कमाल करके दिखाया आज इस पहले मुकाबले में। शॉर्ट गेंद पे कवर की दिशा में कट किया गेंद को, दो रहे थोड़े बीच में, जब तक उस गेंद की तब तक थोड़ी सी अच्छी फील्डिंग देखने को मिलती है। दूसरी की कोशिश से जानते हैं यहाँ पर रन बन चुके हैं, पहले ओवर में जोखिम लेना पसंद नहीं कर रहे हैं बल्लेबाज, कमजोर गेंद का इंतजार कर रहे हैं। देखा जाए तो 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन पर हमें नजर आएगा। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिलती है। इस बार लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर अंपायर को हाथ खोलने का मौका मिलता होगा, यही करना पड़ेगा अब गेंदबाजों को। यहाँ पे खराब गेंदबाजी देखने को मिलती हुई, पहले पावर प्ले में जिस तरह से दबाव था, ये गेंदबाजों को अब हटाना पड़ेगा। गेंदबाजी करते हुए कप्तान इस बार फिर से आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश करते हुए, लेकिन मौका नहीं बनेगा। यहाँ पे हाफ चांसेस को फुल चांसेस में कन्वर्ट करना पड़ेगा आपको, तब तभी जाकर आप सागर जैसे बल्लेबाज को आउट कर सकते हैं। यहाँ पे देखा जाए तो फिर से एक बार सागर के बल्ले से शानदार चौका देखने को मिलता हुआ, तो आप पूरी तरह से खोप में गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर देखने को मिलता हुआ 30 रन हो चुके हैं बिना किसी नुकसान के। पहले बल्लेबाजी करते हुए गेंदबाजों में कहीं ना कहीं यहाँ पर कप्तान का यहाँ पे अगर फैसला थोड़ा सा खराब देखने को मिलता हुआ, टॉस जीता था बल्लेबाजी करना पसंद करे, इस बार हेलीकॉप्टर उड़ाया, मिनी हेलीकॉप्टर देखने को मिलता हुआ, स्टेट ड्राइव गेंद को खेल दिया, तब तक उस गेंद फील्ड करते हाँ ना की खोल, यहाँ पे रनआउट का मौका। और यहाँ पे देखा जाए तो डायरेक्ट ही तो बल्लेबाज को जाना पड़ेगा बागते डगावट की तरफ। खराब रन यहाँ पे देखने को मिलता हुआ, खराब कॉलिंग के चलते बल्लेबाज सागर की पारी यहाँ पे होते हुए समाप्त, और जाना पड़ेगा बल्लेबाज को डगावट की तरफ। कहते हैं ना, अगर आपको बल्लेबाज को शांत रखना है थँक्यू डीजे। चला व्हॉलेंटियर असतील त्याने मात्र मैदानाच्या चौथे राहायचं आहे, चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तावडीत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं आहे, याची सुद्धा नोंद घ्यायचं आहे। माकडचोला वर्सेस देवघर, दोन्ही संघाचे संघ नाही घ्यायचं, यानंतरची मॅच असेल देवघर वर्सेस माकडचोला, या टीम मध्ये मॅच असेल, त्यासाठी दोन्ही संघ नाही याचे टॉस साठी इथे मात्र चांगला स्ट्रोक फाईन लेगला डीप मध्ये आपल्याला फील्ड पाहायला भेटेल। 1 धाव इथे अर्जित केली जाते, एकेरी धावेने मात्र संजय सरकार फलंदाज आपल्याला पाहायला भेटते। चला व्हॉलेंटियर ते असतील ते मैदानाचे चौथे राहायचे, जे चेंडू गेला मात्र थोडी आतमध्ये पोहोचवायचे आहे। यावेळेस मोठा पट्टा खेळायचा होता, लॉंग घातला मात्र फिल्डर आपल्याला लॉंगर लावून बंच काय निघून जात आहे, ओव्हर करून बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा येतोय चौकार, खूप चांगला असं चौकार फटकेबाजी ही करवली या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते। ही दमदार मॅच होणार आहे, तर कुठलीही संघ नाही, कारण पाहायला गेलं पहिले 20 संघाकडे पण सुद्धा ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला भेटते। तुम्हाला फलंदाजाला जर शांत ठेवायचं असेल ती जागा म्हणजे एकच आहे, ती म्हणजे डगआउट। तुम्ही आउट करा, फलंदाजाला शांत बसवा डगआउट मध्ये, परंतु इथे फलंदाज शांत बसणार नाही, कारण सुरुवात ही जबरदस्त झालेली आहे। याही वेळेस मात्र सफल होऊन ताकदवर जाऊन खेळला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फायनल वेळेस चांगली फिल्डिंग पाहायला भेटते आणि 1 धावेने मात्र धावलं थोडी सरसावलं जातोय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 36 या आकड्यावरती। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतो, म्हणजेच हार्दिक पांड्याच्या पद्धतीने मात्र काम करतोय ऑलराऊंडर इंडियन टीम साठी, तेच काम करावं लागेल या हार्दिकला। धावसंख्येचा विचार केला 36 या आकड्यावरती पाहायला भेटेल।
ते मात्र पहिला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय खराब पद्धतीच्या नो बॉल इथे इशारा करत असताना एक्स्ट्रा रन्स इथे जोडला जाईल. धावसंख्या झाली ती 37 या आकड्यावरती पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा षटक हाणामारीचे षटक चिन्ह त्यात तुम्ही इथले गलती करतील गोलंदाज तर फलंदाज सोडणार नाही. पुन्हा एकदा मात्र बिमरचा चेंडू आपला पाहायला भेटतोय. इथे पाहायला गेलं तर दोन चेंडू सिद्ध करत असताना चेंडू मात्र इथे आपल्याला पाहायला भेटतो. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी पहिला चेंडू थोडासा खराब हाताळला होता. 9 चेंडू होता. त्यानंतर चांगला चेंडू हार्दिक गोलंदाज ट्रॅकवरती राईट होतो विकेटने. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतो या विनिस मात्र गोलचा इशारा येताना फ्री हिट असेल कारण खराब गोलंदाजी पाहायला भेटली. लेकिन 20 संघाकडून धावसंख्या झाली ती भीमर नाही दिला सर. पहिला भीमर नाही दिला सर. दिला सर. या इव्हेंट्स मात्र मोठा फटका खेळण्याचा होता. इथे मात्र हवेत काही चेंडू आपल्याला पाहायला फिल्डर पासून दोन टप्पा घेतो. एक धाव डोंगरी धाव मात्र कन्वर्ट केली जाते आणि 3-4 फिल्डर तो चेंडू मागे आपल्याला पाहायला भेटेल. यावेळेस 2 धावा कम्प्लीट केल्या जातात. धावसंख्या झाली ती 41 या आकड्यावरती. देवगड या संघाचे संघनायक तसंच नकडचला या संघाचा संघनायकाचा आहे. इथे मात्र थोडीशी पुन्हा एकदा पाहायला भेटते खराब फिल्डिंग खराब गोलंदाज कलेखन संघ पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला पाहायला भेटतोय आणि याच्याच कारणाने मात्र खरवीला हा संघ वर्चस्व गाजवत असताना या पहिल्या धावामध्ये संख्या झालेली आहे ती फक्त 43 या आकड्यावरती. जेव्हा तुम्ही मात्र माइंडसेट मध्ये क्रिकेट घेऊन नाही त्यांना मैदानामध्ये तबोबत आल्यास खराब कामगिरी झाल्याने थोडासा दबाव असतो आणि तोच दबाव आपल्याला पाहायला भेटतो. संख्या झालेली आहे ती फक्त 45 या आकड्यावरती. चार चेंडू फेकून झाले तर खराब गोलंदाजी हार्दिक सर्व गोलंदाज आपल्याला पाहायला भेटते. डेट ओव्हर मध्ये पुलटच पद्धतीचे चेंडू होते. फलंदाजाला काही कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळता आले नाही आणि पाहायला गेले तर थोडासा दबाव हा तलखन 20 संघावरती आपल्याला पाहायला भेटेल. चांगली सुरुवात करून दिली होती सागर सारख्या बॅटरने काय फलंदाजी केली. कडून असं 4 षटकात आपल्याला पाहायला भेटले. चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर एक सिंगल धावाची रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील धावसंख्या दिलेली होती म्हणजेच 46 आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार ते घडी बाद होणार. सर्व प्रेक्षक राज्य मात्र मैदानाच्या बाहेरून या मॅचचा आनंद घेत असताना सागरने खूप चांगली बॅटिंग करून दाखवली होती. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन आपल्या पाहायला भेटतो. तिथपर्यंत एक धाव प्रयत्न आणि 2 धाव कंप्लीट सिंगल धाव इथे अर्जित केली जाते. चला देवघर संघाचा संघनायक तसंच माकडपेलू या संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. नंतरची मॅच असेल लगेचच यायचंय. नाणेफेकी करायची कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ऐकूया एक संगीत कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा. दिल बंद शब्द बिझी. थँक्यू डीजे. चला बॅटिंग संपवायचे. गाठ गाठ. तर नक्कीच 48 पाठला करावा लागेल.
चेस करण्यासाठी फलंदाज आपल्याला पाहायला भेटतील. पलीकडे 20 संघाकडून खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रति ओव्हर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. ते म्हणजेच 15च्या सरासरीने. चला फलंदाज काही करायचे, मैदानाच्या ताब्यात घ्यायचा आहे. चला विचार कमी करायचा आहे, फलंदाजीसाठी जायचं आहे आमंत्रित. चला फलंदाज जायचं आहे मैदानामध्ये. सलामीची झडी आपल्याला पाहायला भेटेल. चला फलंदाजी सलामीची झडी आपल्याला पाहायला भेटते. गौतम आणि अमितची जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेखन 20 संघाकडून आपल्याला पाहायला भेटत. 48 पाठलाग करायचा आहे, 40 धावा करायचे आहेत 48, आणि इथून तुम्हाला मोठे फटके मारूनच हे सामना मात्र जिंकायचा आहे. गोलंदाजी मार्क ते सागर ज्याने मात्र तुफान फलंदाजी केली होती. काय षटकार झुमकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले होते. त्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. कडक बॅटिंग त्यांनी दाखवली होती. तीच फलंदाजी मात्र आत्मविश्वासाने तिथे करून दाखवेल का याच्याकडे सुद्धा नजरा असतील मायबाप प्रेक्षक वर्गाचं. कारण पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या चेस करण्यासाठी तब्बल 20 संघ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 48चा पाठीवर करायचा आहे. स्ट्राईक एंडला गौतम आपल्याला पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंडला अमित पाहायला भेटेल. आणि गोलंदाजी मार्क वरती पाहायला भेटेल तो म्हणजेच सागर. एक जबरदस्त असा ऑलराऊंड आपल्याला पाहायला भेटेल. फलंदाजी जबरदस्त राहिली होती. गोलंदाजी कशा प्रकारची हा करणार आहे त्याला पाहायला भेटेल. मिडऑन फिल्डर डीप मध्ये तैनात, तसंच एक विकेटला फिल्डर आपल्याला डीप मध्ये तैनात पाहायला भेटतोय. आणि हीच फिल्डिंगची सुबी रचना आपल्याला पाहायला भेटेल. तसेच 38 सर्कल मध्ये खूप चांगली अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटेल. फुल टॉस पद्धतीचे चेंडू होता. इथे मात्र मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी होती फलंदाजाकडे. हा खेळण्याची संधी होती. तुम्ही इथून मात्र चुका करणार, चांगली चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम कराल. तुम्ही या मॅचमध्ये थोडीशी परंतु इथे मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू अप्रतिम चांगल्या पद्धतीच्या फलंदाजीसाठी होता, परंतु फलंदाजी या चेंडूचा कुठल्याही प्रकारचा मोठा फायदा उचलू शकला नाही. एक सिंगल नावाने मात्र धावला पुढे सरसावला जातोय. सलामीचे राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. पाहायला भेटेल. यामध्ये तुम्हाला फिल्डिंग सेटअप करावा लागतो आणि थोडासा हे काम मध्ये चिंता वाढवण्याचं काम आहे. मेहनत करावी लागते तुम्हाला. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला जेव्हा मिळतो ना, तेव्हा इथून तर थोडासा काम हा फिल्डिंग टीम स्तरचा वाढतो आणि तेच काम इथे करताना आपल्याला पाहायला भेटेल. रवीला हा संघ बेहतरीन बल्लेबाजी करनी पड़ेगी अगर ये मुकाबला आपको जीतना है तो. बिल्कुल यहाँ पे फुल टॉस गेंद थी. बिल्कुल अगर देखा जाए तो अच्छी गेंद देखने को मिलती हुई. सागर जिस तरह से फॉर्म में चल रहे हैं, बिल्कुल आज ऐसे लग रहा है कि पूरी तरह से आज सागर का दिन हमें नजर आता होगा. पहली की बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन रही थी. अब गेंदबाजी में अपने हाथ आजमा रहे और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिलती हुई. सागर खासा यहाँ पे परेशान कर रही है बल्लेबाजों को. इस बार दूर रही थी. बहुत ही अच्छी गेंद यहाँ पर. फुल टॉस गेंद थी, अच्छी गेंद थी. अच्छा यहाँ पे अमित जैसे बल्लेबाज के अब तक बांध के रखा है. 2 गेंदें बंदी नजर आती हुई. ये कार्य अच्छा करते हुए आसान नहीं होता है जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं. सागर खास करके बल्लेबाजों के पास बड़ा शॉट लॉन्ग ऑन लगे सूत्र में गेंद जाती हुई सीधे बाउंड्री लाइन की बाहर जाती हुई. आखिरकार मौका मिला था. अच्छे यहाँ पे जो ताना था मौका, बिल्कुल जड़ा था चौका. इसी तरह से हमें देखने को मिलता होगा. 4 रनों के लिए गेंद जाती हुई. स्कोर अभी तक बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के. 4 गेंदें हो चुकी है, 5 रन. बल्लेबाजी अब बढ़िया करनी पड़ेगी. प्रति ओवर में आप 18 के आसपास रन बनाने हैं और उसी हिसाब से बल्लेबाजी भी करनी पड़ेगी. इस बार फिर से एक बार बल्लेबाज अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद का अतिरिक्त रन जरूर जुड़ा जाएगा. साथ यहाँ पे बल्लेबाज की ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. उसका भरपूर फायदा उठाने की कोशिश की नहीं थी बल्लेबाज ने. जाने दिया था, उसको पता था कि ये गेंद वाइड ही रहेगी. वाइड करार आती होगी.
फिर से एक बार लॉन्ग ऑन पर गेंद को खेलते हुए जोर से यहाँ पे अच्छा शॉट लगाते हुए तेज वहां पे बाउंड्री और आखिर गेंद निकलते हुए 4 रनों के लिए ये दूसरा चौका देखने को मिलता है अमित जैसे बल्लेबाज के पास से तरफ। थैंक यू डीजे। बहुत ही बेहतरीन स्कोर देखने को मिलता है स्कोर हो चुका है यहाँ पर कुल मिलाकर देखा जाए तो 10 रन बिना किसी नुकसान के अच्छी शुरुआत हो चुकी है अपनी गेंद हो सकती है। फिर से एक बार उसी दिशा में क्या एक्शन रिप्ले हमें देखने को मिलेगा वंस बाउंस टू बाउंस और गेंद सीधी मैदान के बाहर 4 रनों के लिए जैसे यहाँ पे मौका मिला था अमित जैसे बल्लेबाज को हाथ खेलने के लिए बिल्कुल वहां पे टूट पड़े थे यही आखिरकार देखने को मिलता हुआ पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है कुल मिलाकर 14 रन बिना किसी नुकसान के लक्ष्य पर पीछा करते हुए डीजे। हिलरी चेंडू असतील ते 12 मध्ये धावा बनवायचे ते 34 लगभग प्रति ओव्हरला तुम्हाला मात्र 16 धावा या काउंट करावा लागतील फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला भेटते एका साईडला गौतम दुसऱ्या साईडला अमितने खूप चांगली फलंदाजी केली 2 चेंडू मात्र त्याने टायमिंग घेतलं होतं आणि त्यानंतर काही 50-60 फलंदाजी त्याची पाहायला भेटली तोच फलंदाजी मैदानात मध्ये आपल्याला पाहायला भेटेल। गोलंदाजी मार्ग सहज आपल्याला नजर येणारी 12 चेंडू 34 रन प्रति ओव्हर मला 16 रन बनावा लागतील यावेळेस मात्र फाईन लेगला चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतो पंत बोलतील चेतावणी देतात की व्हाईट चेंडू आहे आणि व्हाईट चेंडू मात्र आपल्याला पुढे सरसावलं जातोय धावसंख्या 15 या आकड्यावरती सूरज सुरुवात केलेली आहे इथून चांगली सुरुवात सुद्धा करावी लागेल आणि सुरुवातीला मात्र वाईट आपल्याला पाहायला भेटलं चेंडू त्यानंतर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये ते मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता अतिशय चांगला थोडा लेझी शॉट आपल्याला पाहायला भेटेल चांगली ताकद लावली असता हा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला असता परंतु इथून पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना दुहेरी धावेने त्याला पुढे सरसावलं जाते धावसंख्या झाली 17 या आकड्यावरती इथून तुम्हाला एकेरी दुहेरी नाही तर इथून तुम्हाला चौकार षटकार हेच खेचावा लागतील आणि हे डोक्यात ठेवावं लागेल हे नक्कीच माइंड सेट करावं लागेल कारण इथून तुम्हाला प्रति ओव्हरला 16च्या रन रेटने मात्र फलंदाजी करावी लागेल आणि हेच तुम्हाला करायचं टार्गेट सेट करावं लागेल कुठे ना कुठे मोठी फटकेबाजी करावी लागेल आडव्या बॅट मधून इथे मात्र बॅटचा फ्लो खोलला होता परंतु आपल्या काउकडून फिल्डर पाहायला भेटते एक धाव इथे अर्जित केली जाते अवघड फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटेल अमित ज्याच्या बॅटमध्ये सुपर हिट अशी 4 चौकार आपल्याला पाहायला भेटले होते तोच स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटते एकेरी धावेने धावले पुढे सरसावला जातोय धावसंख्या झालेली फक्त 19 आकड्यावरती चांगली अशी बॅटिंग आतापर्यंत पाहायला गेली तर 2 चेंडू फेकून झाले ते मलीचा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला भेटतो या आपल्याला पाहायला भेटतो फलंदाज फलंदाजी खूप चांगली केलेली आहे तोच फलंदाज मैदानाच्या आतामध्ये पाहायला भेटतोय अमित ज्याने मात्र 3 चौकार मारलेले आहेत पहिल्या षटकामधील अतिशय चांगली फलंदाजी कमाल करून दाखवली होती या फलंदाजाने चला फिल्डिंग सुधारायची थोडीशी घाई करायची चला फिल्डिंग मैदानाच्या पंच थोडीशी घाई करायची कारण उशीर होतोय इथून सूरज मार्क किती यावेळेस एका हाताने 1-2 आणि नक्कीच इथे कॅच जातोय पहिल्या अटॅम्पमध्ये कॅच सुटला तर दुसऱ्या हातामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटे दुसऱ्या अटॅम्पमध्ये कॅच कॅरी केला जातो आणि अमित सारख्या फलंदाज मैदानाची बाहेर पाठवला जातोय एक चांगली इनिंग ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली तो डगआउटच्या दिशेला
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला भेटतोय. बहुत ही बेहतरीन उनकी बल्लेबाजी अब नजर आना पड़ेगा क्योंकि अब बल्लेबाजी आप बचा सकती है. अगर ये मुकाबला जीतना है तो फिर आपके हाथ चलने पड़ेंगे, बड़े शॉट ही लगाने पड़ेंगे. इक्का दुक्का से बात बनने वाली है नहीं. तो इसी तरह से बल्लेबाजी भी करनी पड़ेगी. लेकिन सूरज अच्छी गेंदबाजी करते हैं. इस बार क्लीन बॉल जाना पड़ेगा तो बड़ा आउट की तरफ. क्या कमाल की गेंदबाजी. पीछे के दरवाजे से चोरी करके निकल गए चोर. उसी तरह से कुछ यहाँ पे देखने को मिलता हुआ. पीछे का दरवाजा बिल्कुल खुला था, उस पे चोरी करने का काम कर दिया सूरज जैसे गेंदबाज ने. जी. थैंक यू डीजे. हार्दिक के बल्ले से एक जरूरी यहाँ पे रन देखने को मिलता हुआ. गेंदबाजी काफी खराब रही थी हार्दिक की. मौका रहेगा इस बार कुछ बल्लेबाजी में कमाल करके दिखाए. स्कोर हो चुका है यहाँ पर 20 रन नजर आते हुए. दूसरी ओवर की समाप्ति हो चुकी है बिल्कुल. ये मुकाबला यहाँ पर अगर देखा जाए तो करवेले की तरफ जरूर झुकता हुआ हमें नजर आएगा. नाशिक जिले की फक्त 20 या आकड्यावरती पाहायला भेटते. शेवटच्या षटक असेल, शेवटच्या षटकामधील गोलंदाज अंकुश आपल्याला पाहायला भेटेल. दूर से खेलने की कोशिश की थी मुझे पास में. अच्छी तरह से वो संपर्क होने रखने के बिटवीन द विकेट के बीच में तेज जर्रार दौड़ देखने को मिलती हुई. इस बीच सिंगल रन देखने को मिलता हुआ. जैसे गेंद बल्ले से लगी थी बल्लेबाजों के बीच में आंखों आंखों में इशारा हुआ था और इसी वजह से यहाँ पे एक सिंगल रन देखने को मिलता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन आ चुके हैं. बहुत ही अच्छा शॉट यहाँ पर गैप में खेलने की कोशिश करते हुए, लेकिन लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है. जब तक उस गेंद को फील्ड करते थ्रो करते आखिरकार पर रन बनाने का मौका जरूर था. सिंगल यहाँ पे स्ट्राइक को जरूर रोटेट कर रहे हैं दोनों बल्लेबाज. मैंने जैसे कहा था बिल्कुल ये पकड़ जो मजबूत बनाई थी ना सागर ने, जैसे बल्लेबाजी की थी, गेंदबाजी बहुत ही बेहतरीन रही थी सागर के. से पता चल रहा था कि इस बार घूमकर खेलने की कोशिश करते हुए जाकर हार्दिक के शरीर के से गेंद टकराते हुए, गेंद आउट होते हुए भी ये अच्छे संकेत देते हुए इस बार अच्छे शॉट खेलने की कोशिश करते हुए डॉट गेंद आती हुई. अब तो यहाँ से पता चल रहा है कि बिल्कुल मैच में जो पूरी तरह से पकड़ती हुई मजबूत रहती हुई नजर आ रही है. 4 गेंद हो चुकी है तीसरे ओवर की. फिर से एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश करते हुए शॉट लेग पर स्किन को फील्ड करके थोड़ा सा बैकअप मिलता, तब तक एक रन की कोशिश होती हुई और एक सिंगल ही रन मिलेगा. इसी के साथ बिल्कुल आखिरी गेंद हो सकती है. अच्छा कार्य कर रहे हैं इस समय. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली थी. इसे एक बार यहाँ पे मुकाबला जीतते हुए करवेला टीम यहाँ पर एक मैच जीता है पूरी तरह से उन्होंने.
थँक्यू डीजे. मॅच आपल्याला पाहायला भेटेल एका साईडला देवघर वर्सेस माकडचोला या संघामधील दोन जबरदस्त असे बॅटल आपल्याला रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतील. पण संघ मात्र ताकदीचे आणि खूप चांगले असे आपल्याला संघ पाहायला भेटतील. दोन्ही संघाचे 12 चला दोन्ही संघाचे 12 प्लेअर. चला माकडचोला संघाचा 12वा प्लेअर माझ्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. तसंच देवघर संघाचा 12वा पाठवायचा आहे. देवघर संघ 12वा प्लेअर पाठवायचा आहे. तसंच माकडचोला संघाचा 12वा प्लेअर पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. तोच नाही झाला तुमचा. चला थोडीशी घाई करा. देवघर संघ प्रबंधन आणि जिंकले आणि गोलंदाजी सुपरले फिल्डिंग सत्रेक्षण करण्याचं मात्र काम धाडशी धीर नाही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. आणि नक्कीच दोन्ही संघाचं 12वं. चला देवघर संघाचा 12वा प्लेअर पाठवायचा आहे. चला सामना स्टार्ट करायचा.